नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आधीच्या लेक्चरला आपण तुमच्या अभ्यासक्रमामध्ये असणारी कविता क्रमांक 11 आरशातील स्त्री, तर ह्या कवितेचा पाठ परिचय, कवयित्रीचा परिचय आणि कवितेचं प्रकट वाचन पाहिलेलं आहे. तर या कवितेचं जे शीर्षक आहे आरशातील स्त्री. तर योगायोगाने ह्या कविता शिकवताना आम्हाला एक उदाहरण देऊच वाटतंय की 8 मार्च हा जागतिक महिला दिन कालच आपण अतिशय आनंदाने किंवा उत्साहामध्ये साजरा केला. म्हणजे त्यावेळेस तुम्ही भरभरून शुभेच्छासुद्धा घेतलेल्या आहेत, दिलेल्या आहेत. पण खरंच तुमच्या 21व्या युगात किंवा तुम्ही संगणकाच्या युगात म्हणताय किंवा जिथं आज एका जगाचं खेळात रूपांतर झालंय, तर आजची स्त्री आजच्याही काळामध्ये ही स्त्री तिच्या मनाप्रमाणे जगते का, हा प्रश्न आहे मी तुम्हाला विचारलेला. आणि त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही शोधायची आहे. आजूबाजूचं ज्यावेळेस आपण सामाजिक, राजकीय अशा पद्धतीचं सांस्कृतिक वातावरण आपण ज्यावेळेस पाहतोय, तर आजच्या काळामध्ये सुद्धा ह्या स्त्री या समाजातील घटकासमोर अनेक समस्या, अनेक प्रश्न आजच्याही काळामध्ये उभे आहेत. मग तिच्या पोशाखापासून तिचं राहणीमान असेल, त्याच्यानंतर तिला घरामधून झालेले जे संस्कार आहेत, तर या सगळ्या गोष्टींचा आणि आज राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभे राहतात की जर तुमच्या लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये सुद्धा त्या स्त्रियांवर अन्याय होत असतील, तर हे अतिशय कुठेतरी खेदजनक आहे. आणि भविष्यामध्ये पुढच्या पिढ्यांनी तरी म्हणजे निदान इयत्ता ह्या 11वी किंवा 12वी किंवा ह्या अभ्यासक्रमामध्ये अशा काही कवितांचा, म्हणजे कविता म्हणजे काय आहे आपण पाहिले की एक सामाजिक लेखनी आहे, समाजाला काहीतरी धडा शिकवायचा आहे, समाजाला काहीतरी मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी साहित्यिक आपलं जी प्रतिभाशक्ती आहे ती वापरत असतात. म्हणजे ते शब्दांच्या माध्यमातून ते डायरेक्ट शस्त्र घेऊन त्याच्या विरुद्ध बंड पुकारत नाही किंवा त्याच्या विरुद्ध लढाई करायला येत नाही, तर शब्दांमधून हे लोकांना समज म्हणजे सामाजिक वैचारिक पातळी आपलं बदलणं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सारासार पद्धतीने विचार, तुम्हाला जर परमेश्वराने बुद्धीसारखं एवढं मोठी देणगी दिलेली आहे, तर मग आपण त्याचा का नाही विचार करू. आणि यासाठी वाचन हे महत्त्वाचं आहे. वाचनाने माणूस प्रगल्भ होत असतो. तर इथे आजच्या लेक्चरला आपण या कवितेचं स्पष्टीकरण पाहणार आहोत की आजची म्हणजे इथे जरी ती कुठल्याही एका समाजाशी संबंधित असेल तरी असं काही त्याला काही बंधन नाही आहे, जाती धर्म या कुठल्याचंही बंधन नाही आहे. आज तुम्ही जेवढं तुमच्याकडे भौतिक सुविधा असतील, जेवढे तुम्ही सुशिक्षित असाल, तर तेवढा अन्याय अत्याचार त्या स्त्रिया घटकावर होताना आपल्याला समाजामध्ये आज पाहायला मिळतोय. म्हणजे याला कुठलंही क्षेत्रसुद्धा त्याला म्हणजे असं सोडलेलं नसेल की त्या क्षेत्रांमध्ये सुद्धा म्हणजे ज्यावेळेस आज आपण म्हणतो की स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते, प्रत्येक ठिकाणी तिचं वर्चस्व आहे, पण त्याच्यामागची जी भूमिका नेमकी तिला स्वच्छंदीपणे जगून देणं असं आहे की अजून काहीतरी स्वतःचा एक स्वार्थ आहे, ते सुद्धा आपल्याला कधी समाजामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत त्या पाहायला मिळतात. तर आता आपण नक्की कवयित्रीला त्या स्त्रीचं अंतर्मन तिच्याशी कशा पद्धतीने संवाद साधतंय. सुरुवातीचे जे दोन चरण आहेत, त्या चरणांमध्ये तिचं बालपण आणि तिचं तारुण्य, स्त्रीचं बालपण आणि तारुण्य, यामध्ये सुद्धा अलीकडच्या काळामध्ये फार छान बदल झालेला आहे की प्रत्येक आई बाबा आपल्या मुलांना म्हणजे ते मुलगा आणि मुलगी आहे हे बघत नाही, तर तेवढाच आनंद मुलीलाही देतात. पण पूर्वी असं नसायचं. पूर्वी बऱ्यापैकी वडिलांचा म्हणजे वडीलधाऱ्या माणसाचा भाग, तिने कसं उठावं, कसं बसावं, कसं चालावं, कुठे जावं, तरीसुद्धा कवयित्रीच्या मते तिचं 5-6 वर्षापर्यंत म्हणजे प्रत्येक 5 वर्षाचं बाळ, प्रत्येक 5 वर्षापर्यंतचं बाळ हे त्याचे आईबाबांनी खूप लाड करायचे असतात आणि ते परमेश्वराचं एक निरागस रूप असतं हे आपल्याला सांगितलं जातं. पण अलीकडच्या काळामध्ये जे हैवान झालेले असतात त्यांना 3 वर्ष आणि 2 वर्षाची बाळंसुद्धा कळत नाही असं आपल्याला पाहायला मिळतं. तर मात्र इथे कवयित्रीने जे वर्णन केलं की तिचं बालपण खूप छान आहे आणि ती कशी वागते त्या बालपणामध्ये. सहज आरशात पाहिले मी डोळे भरून आले, आरशाच्या स्त्रीने मला विचारलं तूच ना ती, म्हणजे तिचंच अंतर्मन तिला थोडंसं कुठेतरी वेळ मिळाला आणि सहज तिचं आपल्या चेहऱ्याकडे लक्ष जाता आपल्या अंतर्मनाकडे लक्ष गेलेलं आहे आणि ती तिलाच प्रश्न विचारते तूच ना ती, माझेच रूप ल्यालेली तरीही मी नसले,
किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग ऐक, तू कशी होतीस. तिचं अंतर्मनस तिच्याशी संवाद साधतंय की तू कशी होतीस, तुझं पूर्वरंग काय होतं. आणि अंतर्बाह्य तू बदलून गेलेली आहे. म्हणजे शारीरिक बदल तर होतच आहे, पण आपल्याकडच्या ज्या स्त्रिया आहेत भारतीय संस्कृतीमध्ये, म्हणजे मला तर इथे आवर्जून तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे, आज ज्यावेळेस तुम्ही हे जग वगैरे त्याचं खेळं ग्लोबलायझेशन ह्या गोष्टी जर विचार केला, पण ह्याच्यापेक्षा तुम्ही इतर देशांची सामाजिक आणि सांस्कृतिक अवस्था जर बघितली तर ती पूर्णपणे डबघाईला गेलेली आहे. त्यातल्या त्यात जी राष्ट्र स्वतःला अव्वल समजतात युरोपियन राष्ट्रांचं आपण ज्याला बघतो, पण निदान तुम्ही स्त्रियांना याच्यासाठी त्यांची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की ती खूप काही सहन करते. त्याच्यामुळे तुमच्या देशातली कुटुंब अवस्था, कुटुंब संस्था म्हणूया आपण, ती टिकून आहे. म्हणजे मग त्यामध्ये पुरुष स्वतः त्याला तो पुरुष असण्याचा, त्याला पुरुष म्हणजे त्याची व्याख्या तरी माहीत असेल का, का फक्त शरीराने ते अवयव दिले देवाने निसर्गाने म्हणून तो पुरुष आहे एवढंच तुला माहिती आहे. हा विचारसुद्धा आपण करणं गरजेचं. पुरुष म्हणजे नेमकं काय याची संकल्पना तुम्हाला अध्यात्मामध्ये नक्की सापडेल, शोधा. तर मग हा एक अहंकार आहे की मी पुरुष आहे. किंवा कधी कधीच तिच्या या गोष्टींना आधीच्या ज्या स्त्रिया असतात, ज्या आज सासू ननद याच्या ठिकाणी ह्या नात्यांच्या ठिकाणी असतात आणि त्यासुद्धा कुठेतरी आपल्याला जे मिळालेलं नाही किंवा मग ते पुढच्या पिढ्यांना कसं मिळू द्यायचं, मग माझ्यावर जे अन्याय झाले त्याच्यापेक्षा दुप्पट अन्याय तिच्यावर करायचं, असं कुठेतरी बिघडलेलं सामाजिक गणित आपल्याकडे पाहायला मिळतं. आणि त्याच्यामुळे अशा पिढ्यानपिढ्या त्या स्त्रीवर अन्याय होताना आपल्याला पाहायला मिळतो. तर हा पुरुषी अहंकार दुखावला की त्या स्त्रीचं ती एक कटपुतळी आहे किंवा तिचं अस्तित्व माझ्यामुळे आहे हा विचार त्याच्यामध्ये असतो. आणि त्याच्यामुळे ती स्त्री मात्र तिच्यावर जो संस्कार झालेला आहे आईवडिलांकडनं किंवा संस्कृतीकडून की हे असंच आहे, ते असंच चालू राहणार आहे आणि ते सहन केलं पाहिजे, तो आपल्या नशिबाचा एक भाग आहे, अशा ह्या गोष्टी आपल्याला. आणि म्हणून कवयित्री तिथे तिचं जे अंतर्मन आहे त्या स्त्रीचं ते काय सांगते की तू अंतर्बाह्य फार बदलून गेलेली आहेस. का बदलली आहे? कारण ती पूर्णपणे त्या संसारामध्ये आता त्या नवऱ्याच्या ती गुरफटून गेलेली आहे. ती स्वतःकडे बघण्याचं, स्वतःचं अस्तित्व काय आहे, मी काय होते, माझी स्वतःची काय मतं आहेत, मला काय आवडतं, माझे छंद कोणते आहेत, मला कशामध्ये स्वारस्य आहे, या सगळ्या गोष्टींचा तिला विसर पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग तिचं जे अंतर्मन आहे तर तू पूर्वी कशी होतीस त्याच्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र इथे कवितेचं चरण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तिचं बाल्यावस्था आणि तारुण्यावस्था या दोन्हींचं वर्णन कवयित्री केलेलं आहे. पावसाचे तरंग ओझरीत भरणारी चैतन्यमय बालिका तू, म्हणजे ज्यावेळेस पहिला पाऊस वगैरे, म्हणजे लहान मुलं त्याच्यामध्ये मुली आणि मुली, तर त्या निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीचा मुलांपेक्षा हा आनंद भरभरून घेत असतात. म्हणजे पहिला पाऊस पडला त्याचा सुगंधसुद्धा अतिशय मनाला मोडून टाकणारा असतो आणि ते त्याच्यामध्ये, कारण ती भावनाशील असते. तिच्या पटापट म्हणजे निसर्गामध्ये काय चालू आहे, तर ह्या ज्या निसर्गसुद्धा ज्या प्रकारच्या वेगवेगळ्या भावना व्यक्त करत असतो तर तो स्त्रियांपर्यंत लवकर पोहोचतो आणि त्याच्यामध्ये ती पटकन व्यक्त होते. तशी ती बालपणी व्यक्त होते. ती पावसाचे तरंग ओंजळीत करणारी चैतन्यमय बालिका. चैतन्यमय म्हणजे चैतन्य म्हणजे जिवंतपणा असणारं, जीवन जगण्याचा कायम एक खळखळता झरा. आपण त्या बालिकेचं लहान मूल किंवा लहान मुलगी आपण म्हणूया, जी 5 ते 10 वर्षापर्यंतची आजही तुमच्या घरी आहे, तर तिचं जे आपल्या घरामध्ये बाहेर जे वावरणं असतं, आईभोवती बाबाभोवती जे गुदमळणं असतं, कायम तिची जी भरपूर बडबड असते, तर ह्या सगळ्यांमध्ये जिवंत झरा आहे, चैतन्य आहे, जिवंतपणा आहे आणि ती अतिशय मनमुरादपणे ते जीवन बालपण जगत असते असं इथे सांगायचं आहे. अंगणात दिवे लावावे तसे सर्वच बहर लावणारी तू नव यौवना. तारुण्यात आल्यानंतरचं तिचं जे वर्णन केलेलं आहे की दिवाळी किंवा सणोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही दिवे लावल्यानंतर रात्रीचाही जसं ती पूर्णपणे चैतन्यमय रात्र होऊन जाते. म्हणजे आज तनु म्हणजे अंधार, म्हणजे नकारात्मक गोष्टींसाठी तो विचार केला जातो, पण त्या अंधारामध्ये ज्यावेळेस त्या पणत्या लावल्या जातात तर ते अतिशय एक सुंदर सौंदर्य त्याला प्राप्त झालेली असते. अशी नवयौवना म्हणजे तिचं तारुण्य अवस्थेचं ते
वरण हे तारुण्य म्हणजे कुठलंही असू दे, ते स्त्री असू दे किंवा पुरुष आहे, तर त्याला काही विशेषणं दिलेले असतात. तर ते बंडखोर असतं, ते खळाळून उठलेलं असतं, त्याच्यामध्ये एक जिद्द असते कुठलीही गोष्ट करून दाखवण्याची. तर असं त्या स्त्रीचं सुद्धा नवतारुण्य आहे. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येय गंधा, मी आज नखशिकांत तू आहेस फक्त आणि फक्त स्थितप्रज्ञा राणी. म्हणजे त्या स्वप्नामध्ये जे ज्यावेळेस लग्न होतं किंवा तारुण्यावस्थेमध्ये जे परी राणी, राजाची राणी वगैरे अशा काही गोष्टींचा आपण जो ज्या तथाकथित आहे असं आपण म्हणूया पूर्वी होतं, ते काहींच्याच म्हणजे ज्यांचे उच्च विचार तर त्यांच्याच नशिबात ते असतात असं आपण म्हणूया. पण अशी ही राणी कशी आहे, ही सगळ्यांना सांभाळून घेणारी नाही. ही जी राणी आहे ती स्थितप्रज्ञ आहे. म्हणजे ती आता तिच्यावर कोणत्याच गोष्टीचा परिणाम न होणारी, हसणं रडणं आपले स्वतःचे विचार आहेत तर ह्या सगळ्यांपासून ती फार दूर गेलेली आहे. कोणी येऊन काही बोला काही करा, त्याला प्रत्युत्तर जर करायचं नसेल तर एका कटपुतळीसारखंच तिला तिथं वावरावं लागतं आणि त्याच्यामुळे तिची बुद्धी पूर्णपणे स्थिरावलेली आहे. तिच्यातला चंचलपणा, तिच्यातलं चैतन्य आणि आभाळावर झुलणारी म्हणजे आपल्याकडे जे सण उत्सव असतात तर त्या सण उत्सवांमध्ये आपण पाहतो जे आपल्या आपल्या नात्यांना बहर देणारे जे सण आहे, त्यातला श्रावण महिन्यातला नागपंचमीसारखा सण असतो, तर त्यामध्ये त्या मुली माहेरी आलेल्या असतात आणि तेवढंच एक सुख म्हणून त्या झाडाला एक झुगा बांधून त्या ठिकाणी त्या आभाळावर फुलत असतं. म्हणजे ते एक वेगळंच जीवन ती जगत असते सुखाचं, जे अगदी मुठभर तिचं जेवढं काही आयुष्य आहे त्या आयुष्यातलं अतिशय छोटंसं आपण म्हणूया, पण ती ते भरभरून जगत असते. कारण ते जगल्यानंतर तिला पुढील शक्ती येते आणि त्या ती सहन करण्याची ताकद तिला मिळत असते. पण आज तू राणी आहे, पण ती स्थितप्रज्ञ राणी आहे. ती नटलेली बहरलेली किंवा एखाद्या राजबिंड राजकुमाराची राणी नाही आहे, तर ती स्थितप्रज्ञ शब्द मुद्दाम तिथे कवयित्रीने वापरलेला आहे. ती कुठलाही खूप आनंद खूप दुःख, तर ह्या सगळ्या म्हणजे दुःख हे जास्तच आहे तिच्या वाट्याला, पण अलीकडच्या काळामध्ये कोणत्याही गोष्टीचा तिच्यावर परिणाम न होणारी अशी ती स्थिरता आलेली अशी ती राणी आहे. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग म्हणून कडून, ओठ मात्र असतात पिळवटलेले खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. मग आजकाल म्हणजे तिच्या एकतर तिचा जो वेळ आहे म्हणजे आपण पूर्वीच्या काळात किंवा आजच्याही आजही महिला शेतीमध्ये काम कमी करत असेल, पण आजही अजूनही आपल्याकडे शेतकरी कुटुंब आहे, कृषीप्रधान आपली व्यवस्था अजूनही आहे. त्याच्यानंतर पण आजकालच्या स्त्रिया ह्या जास्तीत जास्त व्यवसायाच्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडतात, पण म्हणून तिचा ताण तिचा कष्ट हे कमी झालेला आहे तर अजिबात नाही, ते वाढलेलं आहे कुठे. तर प्रत्येक स्त्रीला घरामध्ये नोकर किंवा काम करणाऱ्या स्त्रिया किंवा काम करण्यासाठी कुणीतरी असं प्रत्येकीला जमत नाही आणि त्याच्यामुळे तिची ससे बोलपट आपण ज्याला म्हणतो तर ती म्हणजे पूर्ण जरी पुरुषापेक्षा ती जास्त कमावत असेल किंवा त्याच्या एवढं कमावत असेल तरीसुद्धा घरी आल्यानंतर ती पूर्ण जबाबदारी तिचीच आहे हे आपल्या समाजाने एक ठसा तिच्यावर उमटवलेला आहे आणि त्याच्यामुळे तिची ती तारांबळ उडते की आरशासमोर तिला स्वतःला एक मिनिटसुद्धा देता येत नाही. पण आणि म्हणूनच ते अंतर्मन म्हणते की तू समोर आलीस तर मन म्हणजे तू आतल्या आत जे काय आहे ते पटकन तू कोणाला उलगडून दाखवत नाही, ते व्यक्तच करता येत नाही तुला किंवा तेवढा वेळ दिला नसतो. पण कधी कधी ओठ असतात पिवळलेले म्हणजे स्वतःचा राग एखाद्या गोष्टीचा जो आलेला असतो तो ओठ म्हणजे तिचा तो उंबरठा झाला, मर्यादा आहे, त्याच्या बाहेर तो व्यक्त करायचा नाही आणि तिथेच तो व्यक्त न होता तो दाबून टाकणं म्हणजे घुसमट होणं हा शब्द आपण त्याला म्हणू शकतो. खसखस देह तोडलेल्या फुलासारखं म्हणजे एखादं फुल तोडताना आपल्याला हा विचार येत नाही, पण नंतर काही काळामध्ये नंतर त्याचं आयुष्य संपणार असतं हे आपल्याला लक्षात येत नाही. तर तशी अवस्था म्हणजे मुळासकट मुळावर घाव घालणं ज्याला आपण म्हणतो ना, की एखाद्यामध्ये जे काही त्याचा विचार असतो किंवा त्याच्याकडे काहीतरी वेगळा एक गुण असतो तर त्याच्यावरच घाव घातला तर तो पूर्णपणे आयुष्यात उद्ध्वस्त झाल्यासारखं आहे, त्याला आयुष्य ते असून नसल्यासारखं आहे. बळच असणं, बळच इतरांमध्ये इतरांबरोबर संवाद साधणं, कारण तेवढं प्रेम ह्या गोष्टी त्याच्यामध्ये मिळत नसतील तर ते यांत्रिकपणा त्याला आलेला असतो, कृत्रिमता आलेला असतो असेल तर आपल्याला लक्षात येईल. इतकी कशी वेढून गेलीस ग या घनगर्द संसार, घनगर्द हा संसार वापरलाय कारण
संसाराचा जो पसारा आहे त्या शब्दासाठी ते वापरलेलं आहे की मग म्हणजे मला इथे तुम्हाला एक कविता आहे खांब नावाची. तर त्या खांब या कवितेमध्ये ती स्त्री त्या घराचा खांब होऊन कसं सगळं पसारा डोलारा आवरते त्या घराचं किंवा ती पूर्णपणे, म्हणून मी मगाशी तुम्हाला सांगितलं की भारतीय कुटुंब जिवंत आहे किंवा ती संस्था कुटुंब संस्था ही अजून जिवंत आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे ती स्त्री आहे. तर इथे मात्र आणि म्हणूनच जळतेच मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान, ही परंपरा आहे, हे माझं नशीब आहे, हे असंच असणार आहे, याला विरोध करायचा नाही, जे आहे ते सहन करायचं सोसायचं, अशा पद्धतीचं जीवन आजच्याही काळामध्ये स्त्रिया जगता येते आणि हे आपण अनुभवतोय. तुम्हीही पाहत असाल तुमच्या घरामध्ये शेजारी वगैरे आपल्याला त्या गोष्टी पाहायला मिळतात. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार म्हणून आत घेण्याचे भानही नाही का तुला. मग तर प्रेमच चांदणं म्हणजे अजूनही ती स्त्री जरी प्रौढ आता झाली असेल, तिचं लग्न झालं आहे, तिचा संसार आहे, तरी सुद्धा तिच्यामध्ये काहीतरी वेगळे चांगले गुण असतील, छंद असतील, चांगले विचार असतील, तर हे सगळं तिच्या आयुष्याला एक आनंद देणारं आहे. पण ती त्याच्यापासून फार दूर गेलेली आहे, त्याचा ती स्वीकार करत नाही किंवा त्याच्यापासून ती लांब जाऊ पाहते. तर असं प्रेयस चांदणं म्हणजे ज्याला आपण लोभस आणि सुलभ असं तिच्यात असणारं तारुण्य जे आहे, तर ह्या तारुण्याचं आता तिला म्हणजे तिची जी चिरतरुण यौवन आहे तर त्याचं तिला भानही नाही आहे. आणि आपण आता आपल्यावर फार मोठं जबाबदारी त्या गाडवावर असं ओझं टाकल्यानंतर ते आपण काम करत असतो, तर त्याच पद्धतीने त्या स्त्रीला सुद्धा ह्या एवढ्या जबाबदाऱ्या आल्यामुळं तिच्याकडे स्वतःकडे तिला लक्ष देण्याचा वेळ असतं आणि तिच्या स्वतःच्या मनातल्या सौंदर्याकडे, तिच्या स्वतःच्या सौंदर्याकडे आणि कुठल्याही गोष्टीकडे आता तिचं लक्षच नाही. म्हणजे ते तिच्या दारात आहे तरीसुद्धा दारात असणं म्हणजे तिच्याकडे आहे, अवतीभोवती आहे, त्याची संधी पण येते, पण तिला तेवढा वेळ नाही आहे की त्याच्याकडे त्याचा आत्मसात करावं, त्या पद्धतीने कृती करावी. बागेतली ती अल्लड झाली पेंगुळली तुझी वाट पाहून पाहून, पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण होती पुतळी. म्हणजे जसं मगाशी आपण पहिलं तिचं बालपण पाहिलेलं आहे की ती मुलगी त्या निसर्गाशी इतकी एकरूप होते, तिला निसर्गातून किंवा एखाद्या बागेमध्ये जरी ती गेली तर तिची फुलं पाहून तिला आनंद होतो, ती हळूवारपणे त्याला अंजारते किंवा ती फुलं तोडून स्वतःच्या केसांमध्ये तो गळा परिधान केल्यानंतर किंवा तो गळा माळल्यानंतर तिचं एक सौंदर्य आहे ते वेगळ्या पद्धतीने फुलून दिसतं. आणि मग अशी जी फुलं आहेत ती सुद्धा आता तिची वाट पाहून म्हणून थकून गेलेली आहे, पण त्या सगळ्याचा म्हणजे या सगळ्यापासून तिने आता स्वतःला पूर्णपणे दूर केलेला आहे. आणि मग एखादा पुतळी आपण त्याला म्हणतो, म्हणजे ती कृत्रिमता त्याच्यामध्ये. दुसरे तुम्ही हा खेळ राजस्थानमध्ये हा खेळ असतो की त्या खोट्या पावल्या केलेल्या असतात आणि त्याला एक दोरी बांधलेली असते तशी, आणि त्या आपण म्हणू म्हणजे जसा एक प्रसंग आहे त्या प्रसंगा पद्धतीनं त्यांना नाचवलं जातं. तर तशीच ही स्त्री तिच्या आजूबाजूला सासू सासरे नणंद नवरा मुलं, तर यांच्या विचारांमध्येच ती स्थिती घडून गेलेली आहे की त्यांच्या मताप्रमाणे ती वागत आहे, तिचं स्वतःचं अस्तित्व पूर्णपणे शून्य झालेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीच घुंबरते. काळी घुंबरणे म्हणजे काय, जसं एखादं गाईचं वासरू ज्यावेळेस तिला कुठे सोडून तरी गेल्यानंतर त्याची जी अवस्था होते मनाची, तसं तू तुझ्यापासून एवढी दूर गेलेली आहेस की या ठिकाणी माझंच काळीच पिवळट म्हणजे ती आईचं जे ममत्व आहे वात्सल्य आहे त्या पद्धतीनं ते दुःख जे आहे ते वाटणं किंवा त्याची तीव्र जाणीव होणं. रात्रीच्या एकांतात तर गुंतका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. मग मनामध्ये जर तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार होत असतील, तिच्यावर अन्याय होत असेल, तिला अजिबात स्वतःचं स्वातंत्र्य मनाप्रमाणे जीवन जगता येत नाही किंवा अजून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पुरुषी अहंकार, पुरुषांचं जे वेगवेगळ्या प्रकारचे बाहेरचं जे वर्तन असतं, तर या सगळ्यामुळे तिचं मन चिरून गेलेलं असतं आणि ते फक्त ते टिकावं म्हणून किंवा आपण ह्या घरचे आहोत, कारण आज म्हणजे अलीकडच्या काळात असं बापाचं घरसुद्धा तिचं नसतं आणि नवऱ्याने कमवलेलं असतं असं तो म्हणत असतो. तर अशा वेळेस मग ती कोण आहे, तिचं घर कोणतं, की तिला इथे जागाच नाही असंही आपल्याला त्याच्यातून. आणि मग तिच्यावर जो काही अन्याय होत असतो आणि स्वतःच्या आईवडिलांना आपली मुलगी सुखी आहे हे दाखवण्यासाठी ते खोटं उसणं हसू तिच्या चेहऱ्यावर असतं आणि ते गेल्यानंतर मात्र रात्रीच्या अंधारामध्ये ते अश्रू
बाहेर येतात आणि तिचं जे हृदय घटक असतं ती वेगवेगळ्या प्रकारे त्याला टाके घालण्याचा प्रयत्न करत असते. पण ते टाके घातलेलं हे पुन्हा जोडूनच येईल प्रत्येक वेळेस असं नाही, तर ते अजून फाटत जातं. म्हणजे आयुष्यभर तिला आनंद, सुख, मनाप्रमाणे जगणं, स्वच्छंदी जगणं, तर हे प्रश्नच तिच्यासमोर असतात. तसं तिचं आयुष्य कधीही होत नाही. मग यामध्ये फाटलेलं हृदयाचे जे वेगवेगळे अर्थ आहे, विस्कटलेलं वेदनामय मन किंवा मनामध्ये प्रचंड असं दुःख लपवून ठेवतं. मी पदराखाली झाकतेच देहामधला असह्य कळा, तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते आणि अशातच मी तिला गोंजारी जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाले. म्हणजे पदराखाली झाकते, पदराखाली या शब्दाचा अर्थ येते हृदय म्हणजे मन हे तिचं जे आहे आणि त्याच्यामध्ये ती हे सगळं कुठल्याही प्रकारचं उघडते. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपण म्हणतो की स्त्रिया ह्या त्यांच्या पोटात काही राहत नाही किंवा त्यांच्या मनामध्ये जे विचार ते बरडतात, पण असं नाही. जिथे आपल्या कुटुंबाचं किंवा आपल्या आईवडिलांचं म्हणजे ती 2 घरांचा उद्धार करते असं ज्यावेळेस म्हटलं असतं, तर त्यावेळेस अनेक गोष्टी ती लपवून दडपून ठेवण्याचा प्रयत्न, म्हणजे ती मनमोकळेपणाने ह्या गोष्टी कोणाशी सांगत नाही, कोणावर शेअर करत नाही आणि त्याच्यासाठी एकटीच पुढत राहते आयुष्यभर. तर तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळणे म्हणजे डोलायमान अवस्था आपण ज्याला म्हणतो आणि अशातच मी तिला गोंजारी जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाले, रडू नकोस, पुढे उठ आणि डोळ्यातले आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. मी घेऊन ये हातात नुकतीच उमरलेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. म्हणजे एखाद्या फुलाकडे पाहून जो आनंद नुकतंच त्या कळीचं उमरलेल्या फुलामध्ये रूपांतर झाले, तर ते घेतल्यानंतर आणि त्या हातामध्ये त्याचा स्पर्श झाल्यानंतर सुद्धा आपल्याला एक वेगळ्या सुखाचा असा शहारा आपल्या अंगावर येतो. तर त्याच पद्धतीनं हे असं नीरस वाईट पद्धतीचं म्हणजे त्यातल्या त्यात तुला स्वतःचा आनंद शोधणं गरजेचं आहे. स्वतःचं आनंद शोधणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व शोधणं गरजेचं आहे. स्त्री ही परमेश्वराने निर्माण केलेली जर सर्वात सुंदर कलाकृती असेल तर ती अशी कोमेजलेली, हिंकळलेली किंवा मुसमुसलेली असेल तर ते अजिबात त्या कुटुंबासाठी चांगलं नाही. अशा अनेक अध्यात्मामध्ये तुम्हाला त्याचं वर्णनसुद्धा पाहायला मिळेल. तर अशा वेळी स्वतःचा आनंद स्वतः शोधण्यासाठी काही गोष्टींना ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, म्हणजे आपण बऱ्याच वेळा बघतो की गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा सुद्धा तो गुन्हेगार जो असतो, तर प्रत्येक वेळेस तुझी चूक नसताना तुझं ते दुःख सहन करत बसले तर उपभोग घेणारे आपल्या काय म्हणूया आपण चांगुलपणाचा असे अनेक लोक आपल्या समाजामध्ये, मग ते सख्खेसुद्धा असतात, आई वडील नवरा भाऊ बहीण अशा अनेक लोक आपल्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांना आपण रक्ताचं नाताचं लेबल लावलेलं असतं, पण ते पूर्णपणे चुकीचं सुद्धा असतं असं समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर या सगळ्यामध्ये असंच तुझं जे मानवी जीवन आणि सगळ्यात सुंदर कलाकृती तू जर आहे तर काही गोष्टी सोडून देणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात आपल्याला कोणत्या चांगल्या गोष्टीने आपल्याला आनंद मिळवता येईल हा विचार त्या एका स्त्रीबरोबर त्या समाजाने सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. असं इथं कवयित्री हिरा बनसोडे यांनी ह्या कवितेतून सांगितलेलं आहे की तिच्या अंतर्मनाशी निदान संवाद होऊ दे आणि थोडासा 24 तासातला एक अर्ध्या तासाचा 1 तासाचा जो काही वेळ असेल त्याच्यासाठी तू स्वतःसाठी जग, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्वतःची ओळख निर्माण करून घेणे, स्वतःसाठी जगणे, स्वतःला काय आवडतं ते जपणं, मला काय हवं आहे ते, तर ह्या छोट्याशा गोष्टी आपल्याला नक्कीच आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्यांचं नियोजन करून त्या पद्धतीने आपल्याला चालू करतं तर आपलं आयुष्यसुद्धा खूप छान आहे. काही अप्रिय घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात तर त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून याच्यापेक्षा मी अजून चांगलं काय मिळवू शकतो किंवा शकते हे त्या स्त्रीने लक्षात घेणं, असं इथे कवयित्री हिरा बनसोडे म्हणजे साधं निसर्गातून एक फेरफटका मारून आलो तरी सुद्धा एक चैतन्य, एक आनंद आपल्या मनाला मिळत असतो. पहिला पाऊस असेल, गुलाबी थंडी असेल, एखादं आपल्या दरवाजामध्ये असणारं मोगऱ्याचं झाड असेल, जाईजुईचं असेल, चाफ्याचं असेल, तर त्याच्या सुगंधाने सुद्धा मन प्रसन्न होतं. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आनंद मानून घेणं गरजेचं आहे. तरच तुझं माणूस म्हणून जगणं म्हणजे अन्याय अत्याचार ह्या सगळ्या गोष्टी, तर तो एक समाजाचा जर भाग असेल तर प्रत्येक वेळेस तू तशीच वागली आणि तुझ्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा तू तेच वरदान म्हणून त्यांच्या ओटीमध्ये घातलं तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. नक्की चांगलं काय आहे, वाईट काय आहे, कुठे थांबायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तू जीवन जगलं पाहिजेस. आणि माणूस म्हणून मग मला हे
जीवन छान जगेल किंवा मी समाधानी आहे असं आपल्या शेवटी कुठेतरी वाटणं सुद्धा गरजेचं आहे. तरी ह्या दृष्टिकोनातून कवयित्री म्हणजे फिनिक्स पक्षाप्रमाणे आपल्या पंखामध्ये जेवढं बळ आहे त्या बळानुसार आपल्याला मोठी उडी किंवा भरारी आकाशामध्ये घेता येणं जसं गरजेचं आहे. म्हणजेच थोडंसं स्वच्छंदी जीवन जगणं ह्याच्यासाठी दुसरे जबाबदार नाही तर कधी कधी आपण स्वतःसुद्धा जबाबदार असतो. तर त्याच्यामुळे थोडासा आनंद शोधणं गरजेचं आहे. हे या अंतर्मनाचा चाललेला जो संवाद आहे या कवयित्रीतून हिरा बनसोडे या